श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर चला मैत्रिणींनो, आज दाखवते तुम्हाला माझ्या माहेरचा कार्यक्रम. आणि आज कुठला कार्यक्रम होता ते तुम्हाला सांगतेच आणि बघायलासुद्धा भेटणार आहे. तर बघा, इथं सकाळची वेळ होती आणि सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या होत्या. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला बसलो. नाश्त्यात पोहे बनवलेले होतं आणि पोहेमध्ये आमच्या भाच्याला जरा पोहे आवडत नाही, म्हणून मी त्यांच्याजवळ तेच बोलत होते की सगळे जर लोकांचं जर नाश्ता असेल तर पोहेच करतात आणि तुम्हाला का आवडत नाही, म्हणून मी जरा त्यांची मजा घेत होती. आणि त्यानंतर त्यांनी मुरमुऱ्यांचा नाश्ताच घेतला. आणि त्यानंतर हे बघा, माझ्या माहेरची गली मागच्या साईडला, म्हणजे गावाकडे सगळ्यांना माहीतच आहे, गावाकडच्या घरांना 2 दरवाजे असतात, एक मागं आणि एक पुढं. हे तसं आमच्या मागच्या साईडची गली आहे. आणि समोर माझी लहान चुलतीसुद्धा थांबलेली होती आणि त्यांना माहीत नव्हतं. हे माझे लहान आणि मोठे चुलत्यांचे घरं. त्यानंतर हे माझे पप्पाचं घर. आणि बघा, आता आमचा नाश्ता सुरू झालेला होता आणि आम्हाला आता कार्यक्रमात जायचं होतं, म्हणून त्याची पण गडबड होती. आता नाश्ता करून झाल्यावर आम्हाला लगेच तिथं जावं लागलं. बघा, आलो आम्ही आमच्या जावेच्या घरी, म्हणजे तिच्या मम्मीच्या घरी. आणि तिथं हे बघा, नैवेद्यासाठी, म्हणजेच आता मला माहीत नाही तुमच्याकडे माहिती आहे की नाही, पण आमच्याकडे आसरा हा प्रकार असतो. आणि आपल्या बाळाचं जाऊळ जर काढायचं असलं तर आम्ही आसराकडे काढतो. आणि बरेच जणांकडे त्यांना साती आसरा असं म्हणतात, तर आमच्याकडे फक्त आसरा असं म्हणतात. त्यानंतर हा सगळा नैवेद्य तिथं द्यावा लागतो आणि काळजीने, म्हणजे व्यवस्थित सगळ्या वस्तू आठवण करूनच त्या वस्तू सगळ्या तिथं घेऊन जाव्या लागतात. आणि फायनली आमचं सगळं आवरून झालेलं होतं. बरेच फोटो वगैरे सुद्धा काढले होते आम्ही. आणि नंतर आम्ही निघालो नैवेद्य घेऊन आसरा मातेच्या मंदिराकडे. तर बघा, चला आमच्याकडच्या आसरा मातेचं मंदिर कसं असतं तुम्हाला दाखवतेच. आणि तुमच्याकडे पण ही पद्धत आहे का, आणि तुमच्याकडे हा प्रकार आहे का, मला नक्की सांगा. पण आमच्याकडे जनरली हे सगळेच ज्यांना लहान बाळ असतं त्यांचे जे जाऊळ सुरुवातीला काढतात, त्यांच्या जाऊळ आमच्याकडे आसरा मातेजवळ काढतात. म्हणजे असं काही जनरली सगळ्याच लेडीजला हा प्रॉब्लेम राहत नाही, पण 100तून 80% लेडीजला हे बाळाच्या जावळाच्या वेळेस ह्या मातेसमोरच असं केस काढावे लागतात. आणि त्या मातेचं नाव आहे आसरा माता. नंतर सुरुवातीला पहिले मान फक्त आपल्याला म्हसोबा असतो बघा, म्हसोबाला मान पहिले द्यावा लागतो, कारण त्यांना अंडी आणि पुरणपोळीचा नैवेद्य, अगरबत्ती आणि ढेप. बघा, ढेप तुम्हाला माहिती आहे का? तर आपण गाई म्हशींना चारतो ती ढेप ग्रीन कलरची असते. आणि बघा, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे ढेप असं म्हणतात. असं त्या म्हसोबाच्या समोर ठेवावं लागतं आणि सगळा नैवेद्य ठेवून माफी वगैरे मागायची, चुकल्यास माफ करा म्हणून. आणि आपल्या बाळासाठी आशीर्वादसुद्धा मागायचा असतो. त्यानंतर इथं आम्ही सगळा नैवेद्य वगैरे सुद्धा ठेवलेला होता. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आसरा मातेकडे. आणि हे बघा, मस्त सगळं नैवेद्य वगैरे. आता माझी जाऊबाई, म्हणजे जो लहान शिव आहे तो माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे. आणि हे बघा, आता ती सगळा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवणार आहे. पहिले तर म्हसोबाला सेंदूर असतो, सेंदूर तेल टाकून मस्त मिक्स करून घ्यावा लागतो. आणि ते म्हसोबाला आणि आसरा मातेला दोघांना सेंदूरचीच पूजा करावी लागते. त्यानंतर केळीच्या पानावर सगळा नैवेद्य ठेवतात आणि दिवेसुद्धा कणकीचेच बनवावे लागतात. बघू शकता, तुमच्याकडे पण असं असतं का, मला नक्की सांगा. आणि बघा, आमच्याकडे तर ही पद्धत आहे बाळाचे जाऊळ काढण्याच्या वेळेस. आणि आता बघा, केळीच्या पानावर सगळा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि आता नमस्कार करून अगरबत्ती वगैरे वाढून घ्यावी लागते. आणि मग आम्ही पुढं निघालो आसरा मातेजवळ. आणि दोघं मंदिर खरं जवळजवळ आहेत, जरा 2 मिनटं लागतात पुढं जायला. आणि त्यानंतर आम्ही निघालो आसरा मातेच्या जवळ. आणि हे माझ्या माहेरचं बसस्टॉप आहे. बघू शकता, आमच्या गावात महाराणा प्रताप आणि
शिवाजी महाराज यांचा पुतळासुद्धा गावात आहे. हे बघा महाराणा प्रतापचा पुतळा आहे आणि त्याच्या बाजूला शिवाजी महाराजचा आहे. तसंच आमचं गाव म्हणजे खेडगाव आहे असं वाटत नाही, खूप मोठं आहे आणि छान वाटते बघा. सगळे देवाचे मंदिरंसुद्धा आमच्या माहेरात अवेलेबल आहेत. जास्त लांब जायची आम्हाला गरज नाही येत. तिथंच सगळे मंदिरं आहेत म्हणून काही प्रश्न येत नाही. आणि त्यानंतर बघा आता इथं कशी पूजा करतात तुम्हाला दाखवते. हे बघा समोर जे सेंदूर लावलेलं आहे ते आसरा आहेत, म्हणजेच त्यांचं मंदिर असंच असतं. आणि सगळं जे पहिले दिलेले म्हणजे बरेच लोक जाऊड देतात, त्यांच्या दिलेला नैवेद्य आपल्याला साईडला करून घ्यावा लागतो आणि थोडी साफसफाईसुद्धा करून घ्यावी लागते. पाण्याने धुवून वगैरे घ्यावे आणि नंतर सगळे पानं असतात केळीचे ते ठेवून घ्यावे लागतात. आणि मस्त जे जे आणलेलं असतं नैवेद्याचं पुरणपोळी वगैरे भरपूर असे पदार्थ असतात, म्हणजे सगळे 12-12च घ्यावे लागतात. जी वस्तू घेतली ती 12च घ्यावी लागते. आणि त्यानंतर बघा मस्त आता पूजा करून घेणार आहे आणि पूजा झाल्यानंतर सगळा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवायचा असतो. हे आमच्याकडे आसरा असतात आणि बऱ्याच जणांकडे आसरांना साती आसरा असं म्हणतात. आता बघा गाव बदललं की सगळं व्यवहार विचार सगळं बदलत असतो, म्हणून प्रत्येक गावाची वेगवेगळी चालीरीती असतात. म्हणून आमच्याकडे हे चालीरीती आहेत. आणि बघा सगळे पानं वगैरे त्यात आता ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर एक एक करून सगळे लाईनशीर वस्तू ठेवणार आहे. तुम्ही पुढं बघालच. हे बघा पुढं पुरणपोळी, आता पहिले पुरणपोळी ठेवून घेणार आहे. मस्त पद्धतशीररित्या ठेवावे लागतात, काही गडबड न करता. हे तीळचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडूसुद्धा लागतात. आणि जे पण पदार्थ घेतलं ते पण 12 असे किंवा 11 असे असतात. आणि करंजी वगैरे सुद्धा आहे, भजी वडे सगळे प्रकारचा पदार्थ इथं ठेवावा लागतो आणि मगच जाऊड काढावं लागतं. त्यानंतर बघा सगळं इथं लावून झालेलं आहे तिचं आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा ठेवणार आहे. आणि हे 7 किंवा 11 जेवढे आपण नैवेद्य ठेवतो तेवढे लहान लहान दगड घेऊन त्यांचीसुद्धा पूजा करावी लागते. आणि हे कच्ची केळी ती पण ठेवावी लागते. अंडं म्हणजे तिथं साईडला म्हसोबासुद्धा आहे बघा आणि त्यालासुद्धा अंडं वगैरे ठेवावे लागतं. आणि हे बघा लिंबूचा जरा जास्तच मान आहे. केळी आणि लिंबू हे खूप महत्त्वाचे असतं या मातेला आणि ते लक्षात घेऊन व्यवस्थित एक एक वस्तू ठेवावी लागते, नाहीतर आपल्याच बाळाला किंवा आईला त्रास होतो असं म्हणतात. आणि बघा पहिलेचे लोकांचं जे मान्य आहे ते खरं असतं. आपण आताचे मुली किंवा बायका इग्नोर करतात त्या गोष्टींना, पण तसं काही नाही. जे पहिले आहे ते मानायलाच पाहिजे, कारण आपण पण सुखी राहतो आणि आपला परिवार पण सुखी असतो आणि आपल्या बाळाला काहीही त्रास होत नाही हे सगळं व्यवस्थित केल्याने. म्हणून आवर्जून आपण हे सगळं करायलाच पाहिजे. बघा किती प्रकार असतात ठेवायचे. आणि हे सगळं आपण जर आता हे शूट करून घेतलेलं आहे म्हणून कधीही कुणाला कामी आलं तर हे बघूनसुद्धा करू शकतात, कारण आमच्या भागात बऱ्याच जणांना हे करावंच लागतं. आता इथंसुद्धा दिवे वगैरे आणलेले आहे आणि केळीचे जे कंबई असतं बघा ते सुद्धा लागतं याला. आता माझे शब्द जरा वेगवेगळे आहेत आणि तुमच्याकडे वेगवेगळे असतील, म्हणून समजून घ्या. वस्तू बघून तरी तुम्हाला समजत असेल. आणि सगळेजण आता ही पूजा होस्तोवर थांबलेले होते. आणि हा आमचा शिव याचेच जाऊडचा कार्यक्रम होता. तसं तुम्हाला शिव बऱ्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटलेला आहे. आणि आता त्याची आत्याबाई ते बसणार आणि त्यांच्या मांडीवर ब्लाऊज पीस वगैरे देऊन मस्त
शिवला बसवतील आणि त्याची जाऊड न्हावी बाबा असतो त्यांना बोलवतात. न्हावी काकाच जाऊड वगैरे कट करतात. पण आमचा शिव खूप रडायला लागला, कारण त्याला त्या दिवशी बरंसुद्धा नव्हतं आणि त्याला चिडचिडसुद्धा वाटत होती आणि हे असं काय करतात म्हणून त्याला वाटत होतं. तर खूप रडायला लागला. तरीसुद्धा आता जरा त्याला बोलून चालून त्याची जाऊडची सुरुवात केली आणि नंतर त्याला कुंकू वगैरे लावला. आणि हे बघा न्हावी काका जरा फास्टच करतात. आता मी जरा इथं स्पीड वाढवलेला आहे, पण ते रिअलमध्येच फास्ट कटिंग करत होते. तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का? आत्याच्या मांडीवर घेऊन केस कट करावे लागतात. आमच्याकडे तर असंच आहे बघा. आणि लेकरं एवढे रडतात तर काय सांगावं. आता तरी उन्हाचं प्रमाण कमी आहे, पण कधी कधी उन्हाच्या वेळेस पण हे लोक करतात. आणि आम्ही लेकराला त्रास होऊ नये म्हणून आम्ही घरातूनच लवकर निघालेलो होतो. तरीसुद्धा आम्ही एवढं काळजीने केल्यावर सुद्धा 1 वाजलेले होते. आणि बघा लेकरं खूपच रडतात, त्रास होतो त्यांना. आणि त्यानंतर फायनली आम्ही घरी पोचलेलो होतो आणि इथं वरण भात बट्टीचं जेवण होतं. आणि बघा बट्टी अशी बनवत होतो आम्ही. जास्त लोकांची असली तर अशी बनवायची असते, म्हणजे वाफून घ्यावी लागते त्यांना गोळे वगैरे. आणि ते गोळ्यांच्या मध्ये तेल वगैरे सुद्धा लावावं लागतं, मग ते व्यवस्थित होतात. आणि गरम पाण्यात वाफून घेतो, नाहीतर चाळणी असते आपली बघा, त्या चाळणीवर ठेवूनसुद्धा वाफवलं तरी चालतं. आणि तसंच आजचा व्हिडिओ जरा मोठा आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.